नमस्कार, मी संजय शंकर घाडी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उपमहापौर. आपल्या सर्वांचं, पत्रकारांचं, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधींचं मी मनापासून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला बोलव यासाठीच की 2-3 विषय आहेत जे आपल्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांपर्यंत पोचायला पाहिजेत. एक तर मुंबई शहरामध्ये होत असलेली नालेसफाई, पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईचं पाहणी करणे. दुसरा विषय आहे मासळीवरून उद्भवलेला या ठिकाणचा जो काही पेच आहे, प्रश्न आहे, त्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करणं. आणि तिसरा एक विषय आहे जो मराठी भाषेच्या संदर्भामध्ये मराठी सक्तीची करण्याचा रिक्षा चालकांना महाराष्ट्र शासनाने, खास करून आमचे मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय याच्या जोडीने मुंबई शहरामध्ये असलेले जे दुकानं आहेत त्या दुकानांवरती अद्यापही 5020 एवढ्या दुकानांवरती अद्यापही मराठीच्या पाट्या बदललेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने याच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आपण विचारा, काय विचारायचं? आज मी एल वॉर्डमध्ये कुर्ला, साकीनाका या भागामध्ये नालेसफाईची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. माझ्यासोबत प्रभाग समितीचे अध्यक्ष विजेंद्र शिंदे, महिला बाल कल्याणच्या अध्यक्षा आणि स्थानिक नगरसेविका सन्माननीय मिनल तुर्डे या ठिकाणी होत्या. सहाय्यक आयुक्त हेर्लेकर होते, SWDचे सर्व अधिकारी होते, महानगरपालिकेच्या वॉर्डचे अधिकारी होते आणि स्थानिक जनता तिथे उपस्थित होते. खास करून मुंबई शहर आणि पश्चिम उपनगर यामध्ये चांगल्या गतीने नालेसफाईचं काम चालू आहे, परंतु पूर्व उपनगरामध्ये थोडी संथ गतीने काम चालू असल्याकारणाने त्या ठिकाणी मी स्वतः आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आज नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. तिथले एक कारण मेजर होतं की त्या भागामध्ये आपल्याला मोठ्या नाल्यांसाठी ठेकेदार मिळाला नव्हता. त्यामुळे तिथे विलंब झाला आणि आपल्याला ठेकेदार उपलब्ध झाल्याच्या नंतर आपण तिथे अतिशय गतीने युद्ध पातळीवरती नालेसफाईचं काम सुरू केलेलं आहे. आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 41 ते 42% नालेसफाई त्या भागामध्ये झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मला प्राप्त झाली आणि मीही सूचना केलेल्या आहेत. कारण तो जो सफेद नाला म्हणून त्याला म्हटलं जातं, नंबर 10-11 हा असा आलेला आहे की त्याच्यामध्ये एक आपण ऑड आर्टिकल्स म्हणतो, मग ते एक थर्माकोल असतील, बाटल्या असतील, प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील, इव्हन अगदी त्याच्यामध्ये बिछाने टाकले जातात, फर्निचर टाकले जातात. त्याच्यामुळे तिथे नालेसफाई करत असताना सगळ्या वस्तू कॉन्ट्रॅक्टरनी काढलेल्या आहेत. मी सहाय्यक आयुक्त आणि तिथल्या अधिकाऱ्यांना विनंती केली की आपल्या स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आपण थोडी जनजागृती करा की कचरा या नाल्यांमध्ये टाकू नका. कारण ही जर नाला ओव्हरफ्लो झाला तर त्याचं सगळं नुकसान, जो काही भीती आहे किंवा त्याच्यापासून होणारे नुकसान आहे, हे तिथल्या शेजारी, नाल्याच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांचे जे कचरा टाकतात त्यांना याचा फटका बसणार आहे अशी सूचना केली. तसंच जास्तीत जास्त डीप आपण या नाल्याची गाळ या नाल्यातून काढावा आणि टार्गेट दिलेलं आहे 31 मेच्या आतमध्ये 80% आपण या नाल्यांची सफाई करावी अशा प्रकारचे मी त्यांना निर्देश दिलेले आहेत. तसंच दुसरा विषय जो मासळीच्या संदर्भामध्ये आपल्या सामना दैनिकामध्ये मला वाटतं सोमवारी याबाबत एक बातमी आली होती की वाकोला येथे मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्या तरी अधिकाऱ्याने तिथल्या मासे विक्रेत्यांना सांगितलं की मासे कापून न देता अख्खे आपण द्यावे जेणेकरून त्याचा वास येणार नाही. परंतु असा प्रकार मुंबई शहरामध्ये कुठेही चालणार नाही आणि आम्ही शिवसेना महायुती म्हणून हा प्रकार चालू देणार नाही, हे आपल्या माध्यमातून मुंबईकरांना सांगू इच्छितो.
मासे खाणे हा मासे खाणाऱ्यांचा मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे. जे शाकाहारी आहेत ते त्यांच्या संस्कृती, रूढी परंपराप्रमाणे ते खात असतात. या मुंबई शहरामध्ये असणारा जो प्रथम नागरिक आहे आगरी कोळी, हा इथे त्याचं प्रमुख खाद्य हे मासे आहेत आणि मासे विक्री करणे आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कुठचाही जाचक नियम किंवा अट मुंबई महानगरपालिकेकडून टाकली जाणार नाही. आणि जो कोण अधिकारी असं बोलल्याचं सामनाच्या वृत्तपत्रामधून जे आलेलं आहे, त्या अधिकाऱ्याचा शोध मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनानं घ्यावा आणि त्या अधिकारी किंवा जो कोण कर्मचारी असेल याच्यावरती कडक कारवाई करावी, अशा प्रकारची आमची शिवसेनेच्या वतीने यात मागणी आहे. पाहणी दौरा करत आहे, तुम्ही आज केलेला आहे. दोघांमध्ये समन्वय नसल्यामुळे वेगवेगळा असा हा दौरा होतोय का? 2 दिवस मुंबईच्या महापौर ऋतुताई यांनी पूर्व उपनगरामध्ये पावसाळी पूर्वीची नालेसफाईची पाहणी केली. मला अपेक्षा होती उपमहापौर या नात्याने त्या मला कळवतील, की आमच्या गटनेत्यांना कळवतील, तिथल्या आमच्या शिवसेनेच्या किंवा सर्वच पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांना कळवतील, परंतु असं काही झालं नाही. त्यामुळे आपल्याला निमंत्रण नसताना विनाकारण जाणं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही, माझ्या नियमात बसत नाही. त्यामुळे मी तिथे गेलो नाही आणि म्हणून मी माझं देखील कर्तव्य आहे उपमहापौर या नात्याने माझ्या पक्षालाही मुंबईकरांना उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे आम्ही गटनेते, आमचे तिथले स्थानिक नगरसेवक यांनी एल वॉर्डचा आपण हा नालेसफाईच्या पाणीचा दौरा केला. अजूनही सोमवार मंगळवारपासून मुंबई शहरामध्ये अनेक नगरसेवक आणि नगरसेविकांनी मला फोन करून आमच्याकडे देखील नालेसफाई करण्यासाठी आपण यावं, अशा नालेसफाई पाणी करण्यासाठी यावं अशा प्रकारची विनंती केलेली. मी त्यांना म्हटलं की तुम्ही तशी पत्र मला द्या, जेणेकरून आपण आपल्या विभागातही अशा प्रकारचे दौरे आयोजित करू. नाही, मला त्याचं निमंत्रण नाही आहे आणि जो मेसेज प्रोटोकॉल अधिकाऱ्यांकडून गेलेला आहे त्याच्यामध्ये देखील उपमहापौरांचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे मी न बोलवता कुठे जाणारा माणूस नाही आहे. सन्मानाने कोणी बोलवलं तर आपली संस्कृती, आपण कोणी, तुम्ही काय मी काय, आपण जातो. त्यामुळे उद्याच्या आणि जिथे मी राहतो, ज्या झोन 7मध्ये माझा प्रभाग क्रमांक 5 येतो, त्या प्रभाग क्रमांक 5चा मी स्थानिक नगरसेवक आणि उपमहापौर पण आहे. त्यामुळे मला बोलवायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं. आजही आमच्या नगरसेविकांना तिथल्या वॉर्डच्या आमच्या दीक्षाताई कारकर आहेत, आमच्या डॉक्टर खुरसंगे आहेत, मंगेश पांगारे आहेत, हे सगळे विचारतात उद्या दौरा आहे किंवा नाही. हे अजूनही त्यांना कळलेलं नाही. नाही, पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करणं एवढी काही गोष्ट नाही. आम्ही त्यासाठी सक्षम आहोत. त्यांनी आपल्याला बोलवलं नाही किंवा आम्ही त्यांना बोलवलं नाही, याच्यामुळे कुठचंही काम थांबता कामा नये. काल मी महापौर मॅडमला स्वतः फोन केला होता आणि सांगितलं होतं मी एल विभागामध्ये पाणी दौरा करतो आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतंत्र पाणी दौरा करा, मी स्वतंत्र करते, स्थापत्य समितीचे अध्यक्ष त्यांनी करावा, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं.